कोणत्याही जमिनीचा, विशेषतः शेत जमिनीचा जर उपभोग आणि उपयोग करायचा असेल, तर त्याच्याकरता तिथे जाण्या-येण्याकरता रस्ता असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, तर विविध ठिकाणी जाण्या-येण्याकरता रस्ते, त्याची अडवणूक हा एक मोठा प्रश्न बनलेला आहे. आणि या प्रश्नावर म्हणावं तसं समाधानकारक उत्तर आजपर्यंत कोणाकडेही सापडलेलं नाही. तरी या उद्देशाने शासनाने एक नवीन शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2026 रोजी जाहीर केलेला आहे. हा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करणे आणि ती राबवण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शुद्धीपत्रक. म्हणजे याच्याकरता या विषयासंदर्भात आधी एक शासन निर्णय आला होता आणि त्या अनुषंगाने जे काही काम झालं किंवा त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आल्या त्या लक्षात घेऊन त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. तर या सुधारणांमध्ये नक्की काय आहे? तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अतिक्रमणाबाबत. गाव नकाशांवर दर्शवण्यात आलेले व शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी. अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही, तर सदरहू अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येईल. ज्या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 किंवा मामलेदार अधिनियमच्या कलम 5 अन्वये इतर शेतकऱ्यांचा ये-जा करण्याचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे, अशा रस्त्यांवर संबंधित शेतकऱ्यास पीक लागवड करता येणार नाही. तसेच सदर रस्त्यांचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी 5 वर्षांकरता ब्लॉक करण्यात येईल व शासनाच्या विविध योजनांचे लाभ आणि कोणतीही शासकीय मदत मिळण्यापासून त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. ही एक चांगली योजना आहे. म्हणजे मी नेहमी जे म्हणतो ना, की अमुक करावं आणि तमुक करू नये, अशी नुसती तरतूद असून उपयोग नाही. त्याचा जर भंग केला तर काहीतरी दंड पाहिजे, काहीतरी शास्ती पाहिजे. कारण केवळ कायदा आहे म्हणून तो पाळला जाईल ही वेडी आशा आहे. पण कायदे भंग जर केला तर आपल्याला दुष्परिणामांना सामोरं जायला लागेल. हे जर भीती असेल, तर त्या कायद्याचं पालन होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने इतर शेतकऱ्यांना जो रस्ता मिळालेला आहे, त्याच्यावर अतिक्रमण केल्याबद्दल जर आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षाकरता ब्लॉक होणार असेल, तर ही एक चांगली तरतूद आहे आणि याच्या भीतीने रस्त्यांवरचं अतिक्रमण कमी होईल, अशी एक आशा आहे. त्याचबरोबर आपली एकंदर व्यवस्था बघता जर या सगळ्याचा गैरवापर सुरू झाला, तर माकडाच्या हातीत कोलीत दिल्यासारखी अवस्था होईल. त्यामुळे ही दुधारी तलवार आहे. याचा वापर आणि फायदा सुद्धा होऊ शकतो आणि गैरवापर आणि गैरफायदा सुद्धा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यावर बारीक लक्ष असणं हे अत्यंत आवश्यक आहे. इतर बाबी प्रस्तुत योजना राबवण्याकरता कोणत्याही प्रकारचं भूसंपादन करण्यात येणार नाही. जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पाणंद रस्त्याकरता देतील, त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र करणं आवश्यक राहील. सदर नोंदणीकृत अभिलेखामध्ये लिहून घेणार म्हणून शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. नोंदणीकृत अभिलेखाची नोंद सदर शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर घेण्यात येईल. असे नोंदणीकृत दानपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र हे शासनाच्या लाभात करण्यात येत असल्याने ते नोंदणीकृत करण्याकरता मुद्रांक अधिनियम कलम 3 प्रमाणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ आहे. या प्रयोजनार्थ शेतकऱ्याने शासनास दिलेली जमीन परत मागण्याचा किंवा मिळण्याचा हक्क शेतकऱ्याला राहणार नाही. आता हा उद्देश जरी चांगला असला ना, तरी ही जमीन शासनाला जर फुकट हवी असेल, तर अशा जमिनी मिळण्यामध्ये निश्चितपणे अडचणी येतील. त्यात पाहिजे तेवढं यश येणार नाही. तुम्हाला एखाद्याच्या जमिनीचा भले सार्वजनिक कल्याणाकरता उपयोग करायचा असेल, तरी त्याची जमीन तुम्ही फुकटात का काढून घेणार? ती त्याची जमीन आहे, त्याचा इतरांनी येण्या-जाण्याकरता वापर करावा, हा उदात्त हेतू जरी असला, त्याने अनेक लोकांचं भलं जरी होणार असेल, तरी ती जमीन फुकट काढून घेणं हे किमान मला तरी पटलेलं नाही. त्यामुळे असं फुकट दान, बक्षीस आणि हक्कसोडपत्र होण्याची संख्या ही नगण्य असेल. त्याच्या ऐवजी बरं रस्त्याकरता असं काय 5-10 एकर जागा कोणाची लागणार आहे का हो? काही गुंठे जागा लागणार आहे. मग त्या काही गुंठे जागेचा मोबदला जर शासनाने दिला, तर अशा जागा मिळण्याचं प्रमाण कितीतरी वाढेल.
बरं, शासन इतर बाबींवर वाटेल तसा खर्च करतेच आहे ना हो. मग सर्वसमावेशक योजनेकरता ज्याने अनेक लोकांचं भलं होणार आहे आणि त्याच्याकरता लोक जमिनी द्यायला तयार असतील, तर त्यांना त्यांचा योग्य मोबदला देण्यात काय हरकत आहे? त्यामुळे माझ्या मते हा मुद्दा किमान मला तरी पटलेला नाही आणि याच्यात सुद्धा कालसुसंगत सुधारणा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. या शासन निर्णयामध्ये किंवा या शुद्धीपत्रकामध्ये या 2 महत्त्वाच्या सुधारणा आहेत. त्यातली पहिली जी आहे, की रस्ता अडवला तर आधार कार्ड आणि फार्मर आयडी ब्लॉक होईल, ती चांगली आहे. त्याचा वापर, गैरवापर होऊ शकतो हे तर मी वर सांगितलंच. दुसरा जो उदात्त हेतू आहे किंवा उदात्त विचार आहे, की शेतकऱ्यांनी लोककल्याणाकरता त्यांच्या जागा फुकट द्यावा. हे माझ्या मते याला काय म्हणावं तेवढं यश येणार नाही. याच्यात म्हणेल वाटतंय तेवढे शेतकरी सहभागी होणार नाहीत. कारण कोणालाही आपली जागा जी आहे ती प्रिय असते आणि ती कोणाच्याही दुसऱ्याच्या ताब्यात फुकट देणं हे सहजासहजी होणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे एकंदर शेत रस्ते किंवा पाणंद रस्ते याच्याबद्दल हा जो नवीन शासन निर्णय आलेला आहे, त्याची अंमलबजावणी कशी होते? त्याने प्रश्न सुटतात का नवीन प्रश्न निर्माण होतात? ते येत्या काही काळात आपल्याला कळेलच. पण या दिशेने किमान नवीन-नवीन काहीतरी कागदी घोडे का होईना, ते शासनाद्वारे नाचवले जातायत, ही एक त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. या एकंदर प्रकरणाबद्दल, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. धन्यवाद.